नमस्कार. रोखठोकला स्वागत प्रेक्षक. मी डॉक्टर उदय निरगुडकर. गोरखपूरच्या बाबा राघवदास मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये 290 बालकं दगावली आणि अवघा देश हादरला. त्यानंतर सुरू झालं तर केवळास्वानं आरोप प्रत्यारोप आणि राजकीय चिखलफेक. ही बातमी आली तेव्हा वाटलं होतं हे फक्त उत्तर प्रदेश, बिहार वगैरे अशा बिबारू राज्यात घडतं. प्रगतिशील महाराष्ट्राचा याच्याशी काही संबंध नाही. पण एकट्या नाशिक जिल्ह्यातल्या बालमृत्यूच्या आकडेवारीनं डोळे गरगरू लागले. गेल्या 6 महिन्यात नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात 187 बालकं दगावली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. ज्या नाशिकमध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे तिथंच आरोग्याची हेळसांड होते. मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या वेळेला नाशिक शहर दत्तक घेण्याची घोषणा केली. विकास झाला नाही तर पुन्हा तोंड दाखवणार नाही अशी गर्जना केली. त्याच नाशिक शहरात हे बालमृत्यू घडतायत. हे सगळं भयानक आणि विदारक चित्र माध्यमांनी पुढे आणलं. नाशिकमधल्या बालमृत्यूंची तुलना गोरखपूरशी करू नका अशी सारवासारव आता राज्य सरकारकडून केली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेताना तातडीच्या उपाययोजना योजण्याचे आदेश दिले. पण मग गेली 3 वर्ष सरकार नेमकं काय करत होतं? धुळे, नंदुरबार, जव्हार, मोखाडा, वाडा हे आदिवासी तालुके म्हणजे कुपोषणाची आगारं बनले. तिथली गरीब आणि कुपोषित बालकच नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येतात. मुळातच मृत्यूपंथाला लागलेल्या बालकांवर उपचार करण्याआधीच उपाययोजना का नाही करण्यात आल्या? ज्या जिल्ह्यांचं पालकत्व खुद्द मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलंय त्या जिल्ह्यातली आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी गेल्या 3 वर्षात आरोग्यमंत्र्यांनी काय पावलं उचलली? नाशिक रुग्णालयातली असंख्य पदं रिक्त का आहेत? प्राथमिक आरोग्य यंत्रणा सुधारण्याकरता सरकारनं नेमकी काय पावलं उचलली? इथल्या नवजात शिशु विभागात व्हेंटिलेटर नसणं, 18 वॉर्मरमध्ये 57 बालकांना ठेवलं जाणं आणि नाशिक महापालिका आणि जिल्हा रुग्णालय यामध्ये समन्वय नसतं, सिटी स्कॅन सारख्या सुविधा बंद असणं, व्हिसेरा आणि ट्यूमरचे सॅम्पल सुरक्षित ठेवणं गरजेचं असताना प्रदर्शनात मांडल्यासारखे मांडून ठेवणं, हे सगळं फार फार गंभीर आहे. जोपर्यंत धुळे, नंदुरबार, वाडा, मोखाडा, जव्हार या आदिवासी भागातली आरोग्य यंत्रणा सुधारणार नाही तोपर्यंत हे बालमृत्यू थांबणार तरी कसे? केवळ मंत्र्यांच्या दौऱ्यांनी आरोग्य यंत्रणा सुधारणार आहेत का? विरोधकांच्या आक्षेपांना सरकार तोंड कसं देणार? आणि ज्यांच्या घरातलेच दिवे विझलेले आहेत त्यांच्या आई वडिलांचा आक्रोश कसा थांबवणार? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखठोक कार्यक्रमात. कोवळ्या जीवांचे मारेकरी कोण? कोवळ्या जीवांचे मारेकरी कोण? सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामधला हा नवजात शिशु कक्ष. नव्यानं जन्माला आलेल्या बाळांना काही समस्या असतील तर त्यांना इन्क्युबेटरमध्ये ठेवावं लागतं, हे सर्वांनाच माहिती आहे. पण या कक्षामध्ये नेमकी या इन्क्युबेटरची संख्या कमी आहे. या कक्षात केवळ 18 इन्क्युबेटर असल्यानं एकेका इन्क्युबेटरमध्ये 3-4 बाळांना एकाच वेळी ठेवावं लागतंय. त्यामुळे बाळांना पुरेसे उपचार मिळत नसल्यानं गेल्या 6 महिन्यात 187 बालकं दगावल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. इन्क्युबेटरच्या कमतरतेमुळे एप्रिलमध्ये 273 पैकी 32 तर मे महिन्यात 303 पैकी 39 बालकांचा बळी गेला. जून महिन्यात दाखल झालेल्या 262 पैकी 25 आणि जुलैमध्ये 314 पैकी 36 बालकं दगावली. एकट्या ऑगस्ट महिन्यात तब्बल 55 नवजात अर्भकांचा बळी गेलाय. या आकडेवारीमुळे नागरिकांमध्ये चिंतेची आणि तितकीच संतापाची भावना आहे. एका याच्यामध्ये 4 मुलं ठेवले जातात, 3 मुलं ठेवले जात आहे. तर मग कदाचित एखाद्याचा काय प्रॉब्लेम असू शकतो तो दुसऱ्या बाळाला पण तो ट्रान्सफर होऊ शकतो. म्हणजे ह्याही गोष्टी आड येत आहे. आणि त्याच्यानंतर मग बऱ्याचशा आम्ही बाळाविषयी चौकशी करायला गेलो तर अशी म्हणजे प्रत्येक वेळेस ती चौकशी पण आम्हाला करू दिली जात नाही. शासनाने रूम वाढवून द्यायला पाहिजेत असे, म्हणजे जास्ती 50 पोरांची तरी त्या कमीच पडले तर मग जास्ती त्यांनी ऑक्सिजन काचा पेट्या जास्ती द्यायला पाहिजेत असं. त्याच्यामुळं मग एका काचामध्ये 1 किंवा 2च पाहिजेत अशी आमची अपेक्षा आहे. हा कक्ष अपुरा पडत असल्यानं नव्या कक्षाच्या उभारणीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आलाय. जागेचं भूमिपूजनही झालं, मात्र त्या जागेवर झाड आहेत आणि ती तोडण्याकरता नाशिक महानगरपालिकेकडून परवानगी मिळालेली नाही. या दप्तर दिरंगाईमुळे कक्षाचा विस्तार रखडलाय. 6 महिन्यात 187 बालकं दगावल्यामुळे अखेर मंत्रालयात मुरलेल्या भिंतींना पाझर फुटला आणि आरोग्यमंत्री दीपक सावंतांनी शनिवारी तातडीनं नाशिककडे धाव घेतली.
शासनाच्या मान्यतेपेक्षा इन्क्युबेटरची संख्या जास्त असल्याचा दावा करतानाच कमतरता जाणवत असल्यास येत्या काही दिवसात आणखी इन्क्युबेटर लावण्याचं आश्वासन सावंत यांनी दिलंय. त्याचवेळी ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सशक्त नसल्याची कबुली नकळत त्यांनी दिली आहे. लहान मुलांचे चिमुकल्या बालकांचे जीव वाचवण्यासाठी काय तुमच्या साह्याने आमच्या साह्याने सर्वांच्या सहकार्याने काय चांगलं करू शकतो महानगरपालिकेच्या आयुक्तांनी केलं. काल रात्री माननीय मुख्यमंत्री महोदय देखील त्यांच्याशी बोलले आहेत. याच्यातनं तोडगा 1-8 दिवसामध्ये निघेल. कहर म्हणजे आरोग्यमंत्री आले तरी नाशिकचे जिल्हाधिकारी इथे फिरकलेच नाहीत. आरोग्यमंत्र्यांसोबतही ते आले नाही. आपल्या केबिनमध्ये बसून आढावा घेण्यात त्यांनी धन्यता मानली. या रुग्णालयात केवळ नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर पालघर जिल्ह्यातल्या जव्हार मोखाड्यापासून धुळे नंदुरबार पर्यंत साधारण 300 किलोमीटर अंतरावरून रुग्ण येत असतात. त्यामुळे या रुग्णालयावर अतिरिक्त ताण आहे. जिल्हा रुग्णालयच नव्हे तर इतर सरकारी रुग्णालयांमध्ये अशीच स्थिती आहे. आईच्या पोटातून जगाच्या गोंधळात नुकत्याच प्रवेश केलेल्या या नवजात अर्भकांच्या मृत्यूला केवळ एक व्यक्ती जबाबदार नाही तर सगळीच सडलेली यंत्रणा या बालकांचा मारेकरी ठरतीये. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. कोवळ्या जीवांचे मारेकरी कोण या विषयावरचा अक्षरशः हेलावून टाकणारा हा रिपोर्ट आपण पाहिला. तर त्याची चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केले. आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत. दीपक सावंत, आपल्या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन. डॉक्टर रत्नाकर महाजन, आपल्या कार्यक्रमात स्वागत. वैद्यक व्यावसायिक आणि अभ्यासक औरंगाबादहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत डॉक्टर अमोल अन्नदाते. अमोल अन्नदाते, आपलंही स्वागत. आणि सकाळचे निवासी संपादक श्रीमंत माने हे देखील या कार्यक्रमात सहभागी होत आहेत, त्यांचंही स्वागत. दीपक सावंत, 6 महिन्यात 187 बालकं दगावतात आणि मुख्यमंत्री म्हणतात नाशिकची तुलना गोरखपूरशी करू नका. ठीक आहे, गोरखपूरशी नाही करायची तर कशाशी करायची एवढं फक्त सांगा. माध्यमांनी जर हे उघडकीला आणलं नसतं तर हे बाहेरही नसतं आलं. आम्ही बाहेर आणेपर्यंत शासन यंत्रणा झोपली होती. मी पण आपल्याला हेच सांगेन की कृपा करून नाशिकची तुलना गोरखपूरशी करू नका. मी आपल्याला विनंती करेन, कारण नाशिकचा प्रश्न वेगळा आहे, गोरखपूरचा प्रश्न वेगळा आहे. गोरखपूरमध्ये जापनीज एन्केफेलायटिसमुळे ही मुलं मृत पावली. तिथे इन्फेक्शन मोठ्या प्रमाणावरती जेईचं झालं. सरकारी अनास्था कॉमन आहे. ऐका ना, लेट मी कंप्लीट. तिथे ऑक्सिजनचा सप्लाय कमी होता, औषधांचा तुटवडा होता आणि अशा अनेक गोष्टी होत्या आणि त्यामुळे ती बालकं दगावली गेली. आपल्याकडे पण काही वर्षापूर्वी जेई आला होता. आपल्या राज्य शासनाने, तत्कालीन राज्य शासनाने त्यावेळी आपल्याकडे पण काही बालकं दगावली होती. आज जी नाशिकमध्ये जी काही परिस्थिती आली ती अतिशय दुर्दैवी आहे. मी त्याचं समर्थन मुळीच करणार नाही. दुर्दैवी परिस्थिती आहे. कोणाचंही बाळ जाणं ही अतिशय वाईट गोष्ट आहे. जन्माला आलेलं मूल जग बघायच्या अगोदर जाणं हे कोणीच मान्य करणार नाही. पण ही बालकं एक राज्याची सिस्टीम आहे. आपलं तिथे SNCU आहे. खरं तर फॅसिलिटी बॉर्न आपल्या जे सेंटर असते त्याच्यानंतर SNCU असते. म्हणजे आपण काय करतो की ज्यावेळी एखादी डिलिव्हरी रूम असते त्याच्या बाजूला एक कोपरा असतो की ज्याच्यामध्ये 2 वॉर्मर ठेवलेले असतात, म्हणजे इन्क्युबेटर आणि त्याला जे काही फोटोथेरपी द्यायला पाहिजे ते ठेवलेले असतात. हे SNCU आहे. SNCU हे केंद्राच्या PIP मध्ये सँक्शन होतात आणि त्यासाठी काही मानकं आहेत. हे 14चं सँक्शन होते. आपण हे 18 वाढवून घेतलेलं आहे. त्याचा स्टाफ, त्याचा पगार हा सगळा केंद्र शासन देतो आणि त्याला सपोर्टिव्ह राज्य शासन देते. म्हणजे जो काही नीती आयोगाचा नियम आहे. ऐका ना प्लीज मला लेट मी कंप्लीट. माध्यमांनी समोर आणेपर्यंत आपली व्यवस्था करत काय होती हा सवाल आहे. तुमच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तुमच्यापर्यंत ही बातमी का नाही पोहोचली? माध्यमांना हे बाहेर काढावं लागलं. माध्यमांनी बाहेर काढले, अतिशय चांगलं, आम्ही स्वागत करतो. माध्यमांनी आमच्यासमोर एखादी गोष्ट आणली. पण ही बालकं ही 400 ग्रामपासून 1 किलो इतक्या वजनाच्या आतली आहेत. साधारणपणे आपण कोणत्याही वैद्यकीय व्यावसायिकांना, अन्नदाते साहेब आहेत, ही बालकं वाचवणं फार कठीण असते. याच्या पाठीमागची पार्श्वभूमी थोडी बघायला पाहिजे आपल्याला की जर अडोलसंट एजमध्ये जर मुलीचं हिमोग्लोबिन कमी असेल आणि तिचं जर अर्ली मॅरेज झालं असेल आणि अर्ली प्रेग्नन्सी झाली असेल तर ती जे अपत्य होईल, तो जो गर्भ तयार होईल त्याचं वजन किती असणार? मला कल्पना आहे अनेक जी बालकं गेली त्यांच्यापैकी बहुतांशी बालकांचं वजन
हे 1 किलोपेक्षा कमी होतं. आणि त्यातली काही ठिकाणी तर मातांचं वजन सुद्धा 27-28 किलो आणि मुलाचं वजन जेमतेम 500-550 ग्रॅम बरोबर. होतं. आणि सवाल असा आहे- त्यातली 700 ते 800 बालकं, त्यातले ते 800 बालकं ह्या आमच्या डॉक्टरांनी बरी करून ती घरी देखील पोहोचवलेली. हा दुसरा आहे. डेथ इज इनएव्हिटेबल, ही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आमच्याकडून इन्फेक्शन झालं असं आणि ही सगळी बालकं जी आहेत, आपल्याला मी थोडक्यात 55 लोकांची आकडेवारी दाखवतो. ARDS ती 19 बालकं गेलेली आहेत. बर्थ ॲस्फेक्शिया म्हणजे ज्यावेळी मूल बाहेर येतानाच त्याला श्वास त्याचा कोंडतो, अशाने 10 मुलं गेली आहेत. 14 प्रीमॅच्युरिटी आहे. 4च सेप्सिस आहेत, म्हणजे ज्याला हॉस्पिटल इन्फेक्शन आपण किंवा बाकीचे कंजेनायटल एनॉमॉलीज, मुलांची वाढच व्यवस्थित झालेली नाही, अशी 5 बालकं गेलेली आहेत. आणि म्युकोनियम स्त्राव जो असतो तो गिळल्यामुळे साधारणपणे 2 बालकं गेली. ही कारणं आहेत. ह्या कारण मीमांसेत आपण पडूया नको, पण बालकं गेली ही वाईट गोष्ट आहे. तुलना चुकीची आहे का? श्रीमंत माने माध्यमांनी तुलना केली आहे, आपणही तुलना केली. नाशिक म्हणजे गोरखपूर, आरोग्यमंत्री त्याला मान्यता देत नाही आहेत. आपण काय सांगाल? नाशिक म्हणजेच गोरखपूर का? तीच सरकारी अनास्था दिसते आहे, तोच अपुरा निधी दिसतोय, तेच रिक्त पदं दिसत आहेत, तेच सरकारचं एकूण एक प्रकारचं माध्यमांनी ही बाब उघड आणल्यानंतरचं रिॲक्ट होणं आहे. परंतु प्रोएक्टिव्हली सरकार आम्हाला काही करताना दिसत नाही. गोरखपूर आणि नाशिकमध्ये हे दोन्ही समान धागे आहेत. काय सांगाल? नाही, तुम्ही पण त्यांना विचारलं होतं डॉक्टर सावंत साहेबांना की गोरखपूरशी करायची नाही तर कुणाशी तुलना करायची. प्रश्न असा आहे की जेव्हा गोरखपूरच्या किंवा फरुखाबादच्या, रायपूरच्या रुग्णालयांमधल्या या पद्धतीच्या बालकांचे मृत्यू, त्याची कारणं काही असोत, जापनीज एन्सेफलायटिसचा त्यांनी उल्लेख केला, तिथं ऑक्सिजनची कमतरता होती, अनेक गोष्टी होत्या. परंतु ज्यावेळेला एक माध्यमाचा प्रतिनिधी म्हणून आपली याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आपण स्पष्ट केला पाहिजे की ज्यावेळेला गोरखपूरच्या आणि अन्य ठिकाणच्या बातम्या येत होत्या त्यावेळेला जसं आपल्याला वाटलं की आपल्या भागातली स्थिती काय आहे जरा चेक करून घ्यावं आणि त्याच्यामधून हा सगळा अत्यंत भयंकर असा प्रकार उघडकीस आला, तर आरोग्य यंत्रणेने असे आपल्याकडची काय व्यवस्था आहे त्याची पडताळणी का केली नाही? हा खूप गंभीर प्रश्न आहे हा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याकडच्या एकूण बालकांची जर अवस्था पाहिली, विशेष करून ग्रामीण आणि आदिवासी भागातल्या, तर आपली तुलना तर आपण गेली 30 वर्षे अगदी सोमालियाशी करत आलेलो आहोत. गोरखपूर कुठली गोष्ट घेऊन बसलो आपण? त्याचं कारण असं आहे की आपल्याकडं अत्यंत वाईट स्थिती आहे आपल्याकडच्या बालकांची. आपल्याकडं या अशा पद्धतीनं आरोग्य यंत्रणेच्या उदासीनतेमुळं आणि एकूण व्यवस्थेच्या सगळ्या ढिसाळपणामुळं मरण पावणारी जी बालकं आहेत त्याच्याबद्दल आपण संवेदनशील नाही आहोत. आपल्याकडं त्या पद्धतीचं खूप ब्लॅक रेकॉर्ड आहे असं म्हटलं तर हरकत नाही. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. म्हणजे मी अगदी मेळघाटातल्या कुपोषणाच्या पहिल्या 93 आणि 96च्या स्टोरीज कव्हर केल्यात तेव्हापासूनचा अनुभव सांगतो. आपल्याकडं ज्या वेळेला अशा पद्धतीनं मुलांमरण पावतात तर आपण नेहमी पोस्टमार्टम करत राहतो. त्याच्या आकडेवारीचं पोस्टमार्टम करतो, त्याच्या कारणांचं पोस्टमार्टम करतो, मेन कॉज काय आहेत, अंडरलाईन कॉज आहेत, मालनरिशमेंट, अमुक तमुक सगळ्या गोष्टींचं करतो. आपण ही मुलं मरू नयेत यासाठी उपाययोजना काय करतो? याचा अर्थ आपण केवळ आरोग्य यंत्रणेला दोष देतो असं नाही आहे. परंतु या पद्धतीनं ज्यावेळेला माताच ज्यावेळेला कुपोषित असतात, ज्यावेळेला ते अडोलसंट वयामध्ये त्यांचे पुरेसे पोषण होत नाही, तर हा एकूण व्यवस्थेचा भाग आहे. आणि अशा वेळेला आपण त्याच्या म्हणजे ज्याला प्रिकॉशन्स म्हणतो, प्रिकॉशनरी मेजर्स म्हणतो, या पद्धतीने आपण याच्याकडे पाहत नाही. आपण दरवेळेला मुलं मरण पावल्यानंतर आपण त्याच्याकडे पाहतो. तुम्ही या व्यवस्थेच्या मर्मावर, श्रीमंत माने, व्यवस्थेच्या मर्मावर बोट ठेवलंय. परंतु गोरखपूर सारखी मोठा हादसा 1-1.5 महिन्यापूर्वी झालेला असताना महाराष्ट्र शासनाचं आरोग्य खातं, आरोग्य अधिकारी आणि आरोग्य मंत्रालय यातून काही शिकलं असं वाटतंय का? नाही, मला असं वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडं हा परिपाठ पडलेला आहे. आपल्याकडं दरवेळेला अशा पद्धतीची काहीतरी घटना उजेडात आली किंवा उघडकीस आणली माध्यमांनी आणि अन्य काही झालं की आपण त्याच्याकडं तेवढ्यापुरतं पाहतो. आपण याच्यासंदर्भात किंवा माता, कारण खूप गंभीर स्थिती आहे. मी तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की आपण ज्या युनिसेफने किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी जे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल जे आपण ठरवलेले होते त्या गोल्सच्या आपण पाठीमागं आहोत. हे खरं आहे की म्हणजे देशाच्या अन्य भागांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र प्रगतीपथावरती आहे. आपला IMR, CMR, AMR प्रगतीपथावर आहे. पण प्रश्न असा आहे की हे पुरेसं नाही आहे. कारण आपण बाकीच्या गोष्टींमध्ये, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आणि बाकीच्या गोष्टींमध्ये जगातल्या अत्यंत प्रगत अशा देशांशी आपली स्वतःची तुलना करतो.
ते अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर असेल, शेती असेल, बाकीच्या गोष्टी असतील. आणि या बाबतीमध्ये ज्याला खूप हा जो सोशल इंडिकेटर आहे आरोग्याचा, हा जो सोशल इंडिकेटर आहे माता आणि बालकांच्या त्यांच्या पोषणाचा, याच्यामध्ये मात्र आपण अन्य मागास राज्यांशी तुलना करतो. मग आपण बिहारशी तुलना करतो, ओरिसाशी तुलना करतो, उत्तर प्रदेशाशी तुलना करतो. मला असं म्हणायचं आहे की आपण ज्यावेळेला अन्य गोष्टींसाठी प्रगत देशांशी तुलना करतो त्यावेळेला आपली या बाबतीतली तुलना पण प्रगत देशांशी केली पाहिजे. मग आपल्या राज्यकर्त्यांचं हे पहिलं कर्तव्य असतं की मग अमेरिकेतला IMR काय आहे, CMR काय आहे, प्रगत युरोपियन कंट्रीज आहे त्यांच्यामधला काय आहे, आणि आपण श्रीमंत माने सध्या तर आमची ही मुलं वाचावी. श्रीमंत माने सध्या तर आमची स्पर्धा सोमालियाशी आहे. सगळ्या एकूण व्यवस्था सध्या तर सोमालियाशी स्पर्धा चालू आहे की काय असं वाटायला लागलेलं आहे मला. डॉक्टर रत्नाकर महाजन, सरकार कोणाचंही असो, आरोग्य नावाची गोष्ट आहे ती कधी आमच्या प्राथमिकतेवर असते असं दिसत नाही. आरोग्य ही खरं तर एक सतत चालणारी प्रक्रिया आहे, परंतु सरकारं बदलली तरी समस्या त्याच असतात. ग्रामीण भागामध्ये कुपोषण आहे, आदिवासी भागामध्ये कुपोषण आहे, माता कुपोषित आहेत, लवकर लग्न होत आहेत, त्यामुळे राहिलेला गर्भ हा पुरेसा सक्षम नसतो आणि मग त्यांना मृत्यू येतो. काय सांगाल? अगदी बरोबर विश्लेषण केलं तुम्ही. थोडं इतिहासात जाऊया आपण. 1996 साली धुळे जिल्ह्यातल्या अक्राणी, खडकी आणि आसपासच्या 3-4 गावांमध्ये अशीच कुपोषणानं झालेले मृत्यू, त्यावेळी आपलं TV चॅनेल्स एवढे नव्हते, पण एका वर्तमानपत्रांनी हे प्रकरण बाहेर आणल्याबरोबर तत्कालीन काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांनी या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास करून अहवाल देण्यासाठी एक समिती नेमली होती. त्या समितीचा मी प्रमुख होतो. या समितीनं त्या भागामध्ये जाऊन तोरणमाळ, खडकी वगैरे शेजार पाजारच्या गावामध्ये जाऊन, म्हणजे तो भाग त्यावेळेला असा होता की तोरणमाळचं जे रेस्ट हाऊस आहे तिथून डोंगर खाली उतरला की खडकी नावाचं गाव आहे, तिथून आणखीन पुढे एक डोंगर चढला की आणखीन दुसरं गाव आहे. अशा भागात 4 दिवस राहून आम्ही तो अहवाल तयार केलेला होता आणि तो सरकारला दिलेला होता. तेव्हापासून जर हीच परिस्थिती चालू असेल तर ही व्यवस्था आणि यंत्रणा या महत्त्वाच्या प्रश्नाकडे किती दुर्लक्ष करते हेच पुन्हा एकदा सिद्ध होतं. गोरखपूरचं कवित्व संपतंय न संपतंय तोवर लगेच नाशिकचं कवित्व सुरू झालं. हे मान्य करायला खरं म्हणजे अपमान मानायची काही गरज नाही. त्याचं कारण असं आहे की साधारणपणे आज म्हणजे जागतिकीकरणाच्या युगात जगभर लागू असलेले जे निकष सांगितले जातात त्याच्यामध्ये एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% आरोग्यावर आणि 4% शिक्षणावर खर्च केला पाहिजे असा एक निकष सांगितला जातो. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर दरवर्षीच्या अर्थसंकल्पाच्या 4% सुद्धा आरोग्यावर खर्च होत नाही. नंबर 1. नंबर 2, आरोग्य हा एक विषय असला तरी त्याच्या अंतर्गत अनेक उपविभाग जे येतात त्याच्यामध्ये मग ICDS आहे, मग ते स्तन्यदा मातांच्या योजना आहेत, मग ते जननी सुरक्षा योजना आहेत. अशा ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या जणू वेगवेगळी संस्थानं आहेत असं काम करतात आणि त्यांचा एकमेकांमध्ये अजिबात संपर्क नसतो, संदर्भ नसतो, सहकार्य नसतं. ICDS मध्ये ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4 या 4 ग्रेडमध्ये कुपोषणाची जी वर्गवारी केली जाते त्याची सुद्धा नीट रेकॉर्ड्स आपल्याला अंगणवाडीच्या ठिकाणी दिसत नाहीत. म्हणजे ग्रेड 1चा मुलगा हा कुपोषणाच्या बाहेर आला पाहिजे अशा रीतीनं ग्रेड 1चा गेल्या वर्षभरात आपण किती हे केले ह्याचं रेकॉर्डसुद्धा उपलब्ध नसतं. ग्रेड 4चा ग्रेड 3मध्ये किती गेले, ग्रेड 3चे ग्रेड 2मध्ये किती गेले, या प्रकारचे जे काही रेकॉर्ड आहे ते मग कधी कधी कोणी जायचं म्हणलं एखादा मंत्री किंवा एखादे सेक्रेटरी की तेवढ्यापुरतं रेकॉर्ड तयार केलं गेलं. सारांश असा की ह्यामध्ये सरकार कोणाचं आहे, मंत्री कोण आहे यापेक्षा सुद्धा समाज म्हणून, व्यवस्था म्हणून आणि यंत्रणा म्हणून आपण हे किती जबाबदारीनं करतो हा खरा प्रश्न आहे. त्यामुळं गोरखपूरशी तुलना केल्याबद्दल वाईट वाटून न घेता प्रोॲक्टिव्ह रीतीनं या योजनेच्या संदर्भात त्याच्या चांगल्या कार्यवाहीच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. अमोल अन्नदाते यांच्याकडे जाण्यापूर्वी आता जे 4 तुम्ही महत्त्वाचे मुद्दे मांडलेत रत्नाकर महाजन साहेब, त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे अर्थसंकल्पातल्या तरतुदीचा. डॉक्टर दीपक सावंत,
यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पात 10,310 कोटी रुपये आरोग्य विभागासाठी तरतूद आहे. मागच्या वर्षी हाच आकडा 10,985 कोटीचा होता. म्हणजे यावर्षी 675 कोटी कमी दिले गेले. हे आरोग्य व्यवस्थेवरचं या सरकारचं प्रेम म्हणायचं का अनास्था म्हणायची? आणि मागच्या वर्षीचे 200 कोटी रुपये परत गेले, हे खरं आहे का? आपण या संदर्भात कधी अर्थमंत्र्यांशी किंवा मुख्यमंत्र्यांशी बजेटरी अलोकेशन वाढवण्याकरता दीपक सावंत बोललायत का? हे कशाचं लक्षण आहे? बजेट मध्ये पैसे कमी मिळतात ही गोष्ट जरी खरी असली तरी ज्या ज्यावेळी पैसे मागितले जातात त्या त्यावेळी दिसत नसले तरी ते दिले जातात. प्रश्न हा आहे की आज जी गरज आहे ती NICUची गरज आहे. SNCU जे आहेत ते PIP मध्ये त्याचं सँक्शन होते आणि तिथून तो निधी येतो आणि त्याचा जो काही प्रमाणात जो निधी असतो तो राज्य शासनाचा असतो. पण NICU आमच्याकडे ही संकल्पनाच नव्हती. ही संकल्पना मी आल्यापासून ती मांडायचा प्रयत्न केला की NICU पाहिजे. SNCU नंतर NICU येते की जिथे निओनॅटल व्हेंटिलेटरची आवश्यकता असते, निओनॅटॉलॉजिस्टची आवश्यकता माझ्या असते. माहितीप्रमाणे एकही आता या क्षणाला नाहीये, हे खरं आहे? बरोबर आहे. मी सांगतो तुम्हाला, प्रपोज्ड आहेत, प्रपोज केलेली आहेत. NICU आला का? बरोबर आहे. निओनॅटॉलॉजिस्ट आहे आला. आणि आज जर निओनॅटॉलॉजिस्ट जर संपूर्ण राज्यात बघितलं तर निओनॅटॉलॉजिस्टची देखील संख्या ही मर्यादित आहे. आताच तुम्ही सांगितलं की नाशिकमध्ये फक्त 3 neonatologists निओनॅटॉलॉजिस्ट खासगी उद्योगात सुद्धा आहेत ना. मला हाच तर खरा प्रश्न आहे. अमोल अन्नराते, सरकारी आरोग्य व्यवस्थेच्या या अवस्थेचं काय निदान तुम्ही कराल? कोणता रोग जडला या व्यवस्थेला? का असे मृत्यू घडतायत? खासगी सेवा आम्हाला परवडणार नाहीये आणि वाडा, जवार, मोखाडा, नंदुरबार अशा भागात येणारा आदिवासी सरकारी सेवेकरता जातो. 50,000 पेशंट त्या ठिकाणी येतात आणि त्यातल्या मुलांचे असे 100, 150, 200 मृत्यू माध्यमांनी पुढे आल्यानंतर आम्हाला जाग येते. सरकारी व्यवस्थेला कसला रोग लागला असं वाटतं? अमोल अन्नराते. मी या प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर अगदी 1 मिनिटामध्ये काही डेटा अख्ख्या महाराष्ट्रासमोर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रेझेंट करू इच्छितो. आणि आपल्याला उदयजी हे लक्षात घ्या की हे जे 55 डेथचे हे एक टिप ऑफ आईसबर्ग आहे. हे एका नागाचं टोक आहे आणि याच्या खाली इतका प्रचंड मोठं खडक आहे की ते आपण बघूही शकणार नाही. आणि कारण मी एक प्रॅक्टिसिंग निओनेटॉलॉजिस्ट, एक व्यवसाय करणारा, ग्रामीण भागात काम करणारा नवजात शिशुतज्ञ म्हणून मी ते रोज दिवस रात्र अनुभवतोय. म्हणून अत्यंत जबाबदारीने मी हे सांगतोय. आपल्या राज्यातील 15,115 पदं डॉक्टरांची आरोग्य सेवेतील महाराष्ट्रातील रिक्त आहे. हा डेटा आहे 11 ऑगस्टचा. 1 महिन्यामध्ये त्यात किती बदल झाला हे मला माहित नाही. त्याच्यापैकी 871 डॉक्टर आदिवासी भागात काम करणाऱ्यांनी त्यांनी स्वतःच्या रक्ताने लेटर लिहून दिलं उद्धवजींकडे आणि त्यांनी आत्महत्येची परवानगी मागितल्यावर 2 आठवड्यांखाली त्यांना सेवेत कायम केलंय. पूर्ण वेळ आरोग्य संचालकांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत 1931 पदं रिक्त आहेत. सिव्हिल सर्जन जो जिल्ह्याच्या आरोग्याचा कॅप्टन असतो त्याच्या 633 पैकी 359 पदं रिक्त आहेत. आदिवासी भागातील 572 पदांपैकी 411 पदं भरलेलीच नाहीयेत. नाशिक जिल्ह्याबद्दल बोलायचं झालं तर 50 ते 60 लाख पॉप्युलेशन असलेल्या नाशिक झोन मध्ये फक्त 28 NICUचे बेड्स आहेत. हा डेटा मी आत्ता घेतलाय. आता 8:30 वाजताचं तुम्हाला स्टेटस सांगतो नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाच्या NICUचं 64 ऍडमिशन्स आहेत आणि 18 इन्क्युबेटर्स आहेत. 64 ऍडमिशन्स तुम्ही 18 म्हणजे हा एक मला वाटतं हा म्हणजे याला काय म्हणायचं मला माहिती नाहीये. तर मला असं वाटतंय की आणि आपले 10,000 कोटी फक्त आपण आपल्या आरोग्याला बजेट देतोय, ज्याच्यात 15 दिवसाखाली मागणी होती की 450 कोटी हे फक्त औषधांसाठी लागतायत. तर मला असं वाटतंय की आपण आरोग्य ही आपली प्रायोरिटी आहे हे आपण कधी ठरवणार आहोत. पूर्ण वेळ आपल्याला माणसं हवी आहेत. हे मान्य आहे की हा प्रश्न एकट्या सरकारने सोडवायचा नाही. याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग आवश्यक आहे. अगदी प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स पासून सगळ्यांचा सहभाग यात आवश्यक आहे. पण मला असं वाटतं की आमच्या प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिनच्या पुस्तकात एक वाक्य होतं उदयजी की अ नेशन कॅनॉट प्रोग्रेस वेअर अ चाइल्ड वोंट सी द वर्ल्ड आफ्टर 3 days. मला वाटतं खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे. आपण इतक्या
परग्रहावरती यान सोडण्याचं बोलतोय. 55 डेज ज्या झालेल्या आहेत त्याच्यापैकी 18 डेज या 1 किलोच्या खाली आहेत. आपल्याला जास्तीत जास्त NICU हवे आहेत हे मला मान्य आहे, पण आजही प्रायमरी हेल्थ सेंटर, आपली जी प्राथमिक आरोग्य व्यवस्था आहे त्याच्यावरती सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स आहेत, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स आहेत, कॉटेज हॉस्पिटल्स तर कधीच इतिहास जमा झाली आहेत. तर यांची अवस्था ही महाराष्ट्रातली अत्यंत वाईट आहे. आणि आमच्याकडे प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्सकडे ती आयाबाई रात्री मध्यरात्री एखाद्या प्रायमरी हेल्थ सेंटरवरून एखाद्या फडक्यामध्ये गुंडाळून पाखरांसारखी बाळं देतात. अहो, साधे 5 CS क्लीन म्हणजे त्याचा कॉर्ड कट करण्यासाठी आणि त्याला लावण्यासाठी साधे क्लिप्स, आमच्या कॉर्ड क्लिप्सही स्टराईल आपल्याकडे आज अवेलेबल नसताना म्हणजे मी हतबल झालोय. मला कळत नाहीये की काय कशा प्रकारे याचं निदान करायचं. हे सगळं निदान करण्याच्या पलीकडे गेलोय. पण कुठेतरी आपल्याला विचार करावा लागणार आहे की ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. हेल्थ ही प्रायोरिटी आहे. आणि 55 पैकी 5 मुलं आपली हे सगळं नेमकं का होतंय? एकीकडे पैसे मागितले तर ते मिळतात असं आरोग्यमंत्री म्हणतात, परंतु पैसे मिळत असले तरी एवढ्या जागा रिक्त का? या सगळ्याची उत्तर आपण घेऊया दीपक सावंत यांच्याकडून. एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय कोवळ्या जीवांचे मारेकरी कोण. कोवळ्या जीवांचे मारेकरी कोण या विषयावर आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत डॉक्टर दीपक सावंत, रत्नाकर महाजन, डॉक्टर अमोल अन्नराते आणि श्रीमंत माने. ब्रेकवर जाण्यापूर्वी अमोल अन्नराते यांनी रिक्त पदं किती आहेत याचा लेखाजोखाच मांडला होता आणि त्याच्या आधी निधीची कमतरता नाही असं आरोग्यमंत्री म्हणाले होते. पदं रिक्त आहेत, निधी अपुरा आहे, प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था अत्यंत बिकट आहे. हे सगळं मी नाही, 3 वर्षापूर्वी विरोधात असताना तुम्हीच हे सगळं सांगत होतात. मी तुम्हाला आकडे दाखवतो. नाशिक परिमंडळात वर्ग 1 ची 165, ब वर्गातली 39, क वर्गातली 415 आणि ड वर्गातली 639 पदं रिक्त आहेत. हे कशा करताय? 4 सिव्हिल सर्जनना आत्तापर्यंत नाशिकमध्ये लाचलुचपत खात्यानं पकडलेलं आहे. जिल्ह्याच्या मुख्य स्त्री आरोग्य तज्ज्ञाला प्रमुखाला बेकायदा गर्भपात प्रकरणात पकडलेलं आहे. या विभागातली आरोग्य व्यवस्था आणि तिथली सडेल मानसिकता कशी आहे हे आपल्याला माहिती आहे. सरकारी डॉक्टर खाजगी प्रॅक्टिसमध्ये गुंतलेले आहेत. आरोग्यमंत्री काहीच करू शकत नाही. सांगतो मी. पहिल्यांदा अमोल अन्नदाते साहेबांनी जो काही प्रश्न विचारला त्याचं उत्तर देतो. मी ज्यावेळी टेक ओव्हर केलं त्यावेळी 65% पदं रिक्त होती. 65% पदं सगळ्या विभागामध्ये रिक्त होती. आम्ही डिसेंट्रलायझेशन केलं. सेंट्रलाइज पद्धतीने पहिल्यांदा मेडिकल ऑफिसरची पदं भरली जायची. आम्ही ते अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी दिले की स्थानिक डॉक्टर MBBS डॉक्टर आपल्याला मिळेल ह्या भावनेने दिले. त्यापैकी 7200 पदांपैकी आज सुमारे 1300 पदं रिक्त आहेत संपूर्ण महाराष्ट्रात. जिल्हाधिकाऱ्यांनी वारंवार जाहिराती दिल्या. लोक येतात, त्यांना त्यांचा चॉईस पाहिजे असतो. कुणी आज गडचिरोलीला जायला तयार नाहीये, वाडा मोखाड्याला जायला तयार नाही. त्यांना सगळ्यांना शहरात प्रॅक्टिस करायची आहे आणि शहरातल्या प्रॅक्टिस बरोबर आपली प्रायव्हेट प्रॅक्टिस देखील करायची. ही गोष्ट खरी आहे. 10 महिन्यात केवळ आम्ही 294 पदं भरू शकलो जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून. हे सत्य आज मला सांगायला आवडेल. खरं तर MBBS डॉक्टरांची मानसिकता सरकारी सेवेत नाही आहे. पगार कमी असतो ही गोष्ट जरी मानली तरी आपण सांगितलं की वर्ग 3 आणि वर्ग 4ची पदं त्यांनी सांगितलं रिक्त आहेत. आकडेवारी सांगितलं. सर्वात प्रथम आल्यानंतर वर्ग 3 आणि वर्ग 4ची पदं डायरेक्ट भरता येणार नाही असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला. आम्हाला परीक्षा घ्यावी लागली आणि परीक्षेच्या माध्यमातून जवळजवळ 7000 पदं भरण्याची प्रक्रिया सुरू कंप्लीट करून 1 वर्ष लागलं त्याला आम्हाला. आणि ती आज सप्टेंबर महिन्याच्या एंडला ती पदं भरतायत. 400च्या MOच्या पदांची जाहिरात. दुसरा प्रश्न आमच्या समोर आहे की ॲब्स्कॉन्डेड डॉक्टर मी आल्यानंतर केल्यानंतर 468 डॉक्टर ॲब्स्कॉन्डेड होते. 20 वर्षापासून ॲब्स्कॉन्डेड होते आणि यांच्यावरती कारवाई केली. काही लोकांना बडतर्फ केलं, काही लोकांना पुन्हा संधी दिली आणि असं करून ती पदं भरली गेली. त्याच्यानंतर PGला जाणाऱ्या डॉक्टरसाठी अधिसंख्या पदभरतीसाठी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करून मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली की अधिसंख्या पदभरती करा. आजपर्यंत आपण रिक्त पदाच्या फक्त 75% पदच भरू शकत होतो शासनाच्या नियमाप्रमाणे. आज
गेल्या महिन्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी 100% पदं भरायला परवानगी दिली केवळ आरोग्य खात्यासाठी. म्हणजे हे सरकार काम करते आहे, निर्णय होत आहेत. कारण ते पूर्वीच्या पासून जे काही चालत आलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी होत आहेत. अमोल अंधनाते, हे सगळं तुम्हाला मान्य आहे का? कुंभमेळ्यासाठी सिंहस्थचं हॉस्पिटल उभारलेलं होतं, संदर्भ सेवा रुग्णालय उभारलेलं होतं, या सगळ्याची आजची अवस्था किती बिकट आहे हे माध्यमांनी वारंवार दाखवलेलं आहे. एकीकडे डॉक्टरांना पोस्टिंग दिल्यानंतर डॉक्टर वाडा मोखाडा या भागात जायला तयार होत नाहीत, त्यांना शहरातच प्रॅक्टिस करायची असते आणि सरकारी सेवेत असताना सुद्धा खाजगी प्रॅक्टिस करत असतात. डॉक्टरांवर थेट आरोप केले आहेत, काय सांगाल? आदरणीय डॉक्टर दीपकजी सावंत आरोग्यमंत्री यांचं म्हणणं मला अगदी मान्य आहे, पण मला याच्यावर एक प्रश्न पडतो. माझ्याबरोबर काम करणारी जी मित्रमंडळी होती, आज मी बघतो ती ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अगदी युनायटेड स्टेट्स, अरब कंट्रीजमध्ये अत्यंत दुर्गम भागामध्ये ती काम करतायत. अगदी वाडा मोखाडा आणि पेठ सुरगाण्यापेक्षाही दुर्गम भागात ती काम करतायत. शिवाय मी आपले म्हणजे मी वैयक्तिक एकदा हा प्रश्न उदयजींना विचारला होता. उदयजी हे व्यवस्थापन क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे. उदयजी, मला हा प्रश्न पडतो की रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कुठल्या तरी डोंगरावर असलेल्या एका टाउनशिपवर आणि पाताळगंगेवर आणि समुद्रात कुठेतरी जिथे हेलिकॉप्टरनी जावं लागतं आणि दीड महिना तिथून सुटका होत नाही, तिथे डॉक्टर काम करतात. पण मग ते माझ्या आरोग्य व्यवस्थेतच ते काम करत नाहीत, का करत नाहीत? याची उत्तरं सोडून त्यांची माइंडसेट क्रॅक करण्याचं काम आपण कधीच करायचं नाही का? शासनाने डॉक्टरांवर आरोप करत राहायचे, डॉक्टरांनी शासनावर आरोप करत राहायचे आणि याच्यामध्ये 1 किलोच्या खाली मुलं जन्माला घालून त्यांच्या मृत्यूचा लेखाजोखा मांडत राहायचा. हे कधीपर्यंत चालेल? याला आपल्याला उत्तरं कधी शोधायची नाहीयेत का? आरोप केलेले नाही, आरोप केलेले डॉक्टरांवरती आरोप केले नाही. अमोलजी मानसिकता, डॉक्टरांची मानसिकता बदलत चालली आहे, एवढंच फक्त मला आपल्या निदर्शनास आणून द्यायचं. पण त्याच्या पलीकडे सुद्धा, त्याच्या पलीकडे जाऊन श्रीमंत माने अगदी 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 नाशिक, हे मला श्रीमंत माने नाशिक हे किती मजेशीर उदाहरण आहे बघा. श्रीमंत माने या ठिकाणी आरोग्य विद्यापीठ आहे, परंतु या आरोग्य विद्यापीठाच्या गावात सरकारी मेडिकल कॉलेज नाही. तुम्हाला जर सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये जर त्याचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला धुळ्याला तरी जावं लागेल किंवा मुंबईला तरी यावं लागेल. सिंहस्थासाठी म्हणून सिंहस्थ हॉस्पिटल निघालं, संदर्भ सेवा रुग्णालय निघालं. काय यांची अवस्था? एकीकडे आपल्या गावातले आयुक्त गडचिरोली, हे तुमचे आयुक्त गडचिरोली आणि मला वाटतं याच्या आधी गोंदियाला होते. ग्रामीण भागात काम करायचा त्यांना अनुभव आहे, मग इकडे त्यांच्या पदरी अपयश का पडतंय? नाही, याच्यात एक 2-3 गोष्टी आहेत. डॉक्टर अमोल अन्नदातेंनी मगाशी जो क्राऊड सांगितला 18च्या जागेवरती 64, त्यांना तो शब्द कुठला वापरायचा सुचला नाही, पण तो शब्द आपण वापरलेला आहे. तो इन्क्युबेटरमधला कोंडवाडा आहे. इतक्या वाईट पद्धतीनं त्या मुलांना आपण कोंडतो आहोत. हा एक भाग. दुसरा भाग असा आहे की आता डॉक्टर सावंत साहेब जे सगळं सांगत होते आणि एकूण आरोग्य यंत्रणेमधली जी उदासीनता आहे, मला असं वाटतं याच्याकडे एक 2-3 गोष्टीने पाहायला पाहिजे. एक धोरणं म्हणून एक काही गोष्टी लॉंग टर्म विचार करून पहिलं ठरवलं पाहिजे. जे विभागीय मुख्यालय आहेत, जिथं आता 300-300 किलोमीटरच्या पेरिफेरीमधून जिथं पेशंट्स येतात, रेफरल सर्व्हिसेसची जिथं गरज आहे, अशा ठिकाणी काय काय गोष्टी पाहिजेत याचं पहिल्यांदा आपण बसून ठरवलं पाहिजे. आत्ता या ज्या लेवल 3च्या फॅसिलिटीजच्या ज्या चर्चा चालू आहे, त्या फॅसिलिटीज नाशिकमध्ये असायला पाहिजे, ज्यासाठी पहिल्यांदा इथं मेडिकल कॉलेज पाहिजे. आता इथं आजूबाजूला 2 प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आहेत, परंतु त्याचा फायदा घेता येऊ शकत नाही आहे. जे निओनॅटॉलॉजिस्ट जे आहेत, जे प्रायव्हेटमध्ये आहेत, त्याच्या सर्व्हिसेस आपण हॉस्पिटल्समध्ये, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये घेऊ शकत नाही आहे. तर याच्याबद्दलचा काही एक धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे. आणि दुसरा एक मेजर पार्ट आहे ज्याच्यावरती आपण खरं तर अधिक चर्चा करायला पाहिजे, ती म्हणजे आपल्याकडचं अर्बन. आता काय झालं आहे की पूर्वी ही उदाहरणं म्हणून ठीक आहे, डॉक्टर महाजन साहेबांनी ज्याचं उदाहरण अक्राणीचं आणि दडगावचं दिलं, किंवा जवाहर मोकाडेचं उदाहरण आपण देतो आहोत, मेळघाटचं उदाहरण मी दिलं, तर ही उदाहरणं म्हणून ठीक आहेत. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की आता ही बालकांचं जे सगळं दुष्टचक्र आहे, त्यांचं जे नष्टचर्य आहे, ते केवळ आदिवासी भागांमधल्या, ग्रामीण भागांमधल्या वाड्या वस्त्यावरचं, पाड्यांवरचं, ढाण्यांवरचं राहिलेलं नाही आहे. शहरातल्या झोपडपट्ट्यांमध्ये एक सेंट्रलाइज अशा पद्धतीचं आपण जे विकासाच्या ज्या आपल्या सगळ्या संकल्पना चुकलेल्या आहेत, तर शहरामध्ये झोपडपट्ट्या विस्तारात चालल्या आहेत. आणि आपल्या असं लक्षात येईल की ग्रामीण भागातल्या वाड्या वस्त्यांपेक्षा कितीतरी वाईट अवस्था या झोपडपट्ट्यांमधल्या लहान मुलांची आणि स्तनदा मात्यांची आणि या सगळ्या गर्भवतींची आहे.
आणि त्यामुळं हा जो विकासाचा पॅटर्न आपला जो आहे त्याच्यावरती कधीतरी एकदा रिथिंकिंग केलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की याच्या मागचे जे एक सोशिओ इकॉनॉमिक कॉम्प्लेक्स जो आहे त्याचा पण आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे. का हे बालमृत्यू होतात, का मुलांची हेळसांड होते, का त्यांच्या पोषणाची हेळसांड होते, आरोग्याची हेळसांड होते, त्याचं कारण असं आहे की त्यांच्या मातापित्यांना पुरेसा रोजगार नाही आहे. त्यांना रोजगारासाठी स्थलांतर करावं लागतं. शहरी झोपडपट्ट्यांमध्ये सुद्धा माणसांच्या पोटापाण्याची चिंता इतकी आहे की त्या मुलांच्या आणि त्या मातांच्या आरोग्यांकडे ते पोषणाकडे कधी लक्ष देणार. तर हा सगळा सोशिओ इकॉनॉमिक कॉम्प्लेक्स आहे. आपण मी जे सुरुवातीला सांगितलं होतं की आपण दरवेळेला अशी काही घटना घडली की पोस्टमार्टमच्या पोझिशनमध्ये येतो आणि आपण आरोग्य यंत्रणेला झोडपायला सुरुवात करतो. आत्ता जी आरोग्य यंत्रणेची इन टोटॅलिटी जी महाराष्ट्रातली स्थिती आहे ती आता डॉक्टर अन्नदातेंनी ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे काही ती सदृढ नाही आहे. खूप वाईट परिस्थिती आहे त्याची. आणि आणखी एक बाब करायला पाहिजे खरं तर, जी एज्युकेशनमध्ये आणि हेल्थमध्ये प्रामुख्याने करायला पाहिजे. डॉक्टर सावंतांनी तर त्यासाठी पुढाकार घेतला तर ते अधिक होऊ शकेल. काय आहे की या सगळ्या यंत्रणेला काय इन्स्पिरेशनची गरज आहे. ज्या रिलायन्स आणि या बाकीच्या गोष्टींचा उल्लेख केला की आपल्या सरकारी यंत्रणेमध्ये या पद्धतीची एक प्रेरणा आपण त्यांच्यामध्ये निर्माण करणे, उत्तरदायित्वाची भावना, प्रतिकूल परिस्थितीमध्ये मुलांचे जीव वाचवण्यासाठीची एक जिद्द आणि उमेद त्यांच्यामध्ये तयार करणे ही आपल्या सगळ्यांची खूप महत्त्वाची गरज आहे असं मला वाटतं. डॉक्टर रत्नाकर महाजन, नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये कॅन्सरचं स्पेशलायझेशन आहे, युरोलॉजीचं स्पेशलायझेशन आहे, परंतु नवजात बालकांसाठी विशेष प्रकल्प राबवायचा होता तर इथली झाडं तोडायची की नाही याच्यावरून महानगरपालिकेने परवानगी द्यायला उशीर लावला. याचं कारण हायकोर्टाची त्याच्यावर बंदी होती. तसंच अनेक गोष्टी त्यांनी आता सांगितलं. सुप्रीम कोर्टाचा निर्देश होता त्यामुळे रिक्त पदं राहिलेली आहेत. कुठेतरी लाल फितीतली दिरंगाई या मुलांच्या गळ्याभोवती मृत्यूचा फास आवळते. रत्नाकर महाजन, लाल फितीची दिरंगाई हे सर्व क्षेत्रामध्ये व्याप्त आहे. ती काही या क्षेत्रापुरतीच किंवा त्या उदाहरणापुरतीच आहे असं नाही. पण मुळामध्ये प्राधान्यक्रमांचा विषय जास्त महत्त्वाचा आहे. एक समाज म्हणून, एक राष्ट्र राज्य म्हणून आणि एक राज्य म्हणून आपली प्राधान्य नक्की काय आहेत याच्याशी हा सगळा प्रश्न निगडीत आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विषय निघाला म्हणून सांगतो. मी नियोजन मंडळाचा प्रमुख असताना नाशिकच्या आयुर्विज्ञान विद्यापीठामध्ये गेलेलो होतो. कुलगुरूंसह सर्व उच्चपदस्थ तिथं त्या बैठकीला हजर होते. तिथे भाषण करताना मी असं म्हणालो की आपला भारत देश सर्व क्षेत्रात पुढं आहे हे खरं आहे, पण आपला भारत देश सध्या तरी IMRमध्ये जगात 1 नंबरला आहे असं मी बोललो. तेव्हा समोर श्रोत्यात बसलेल्या 2-4 लोकांनी टाळ्या वाजवल्या. ही आरोग्य विज्ञान विद्यापीठातली परिस्थिती होती. म्हणजे IMR म्हणजे काय हे सुद्धा त्यांना माहीत नव्हतं. IMR म्हणजे इन्फंट मॉर्टॅलिटी रेट आणि MMR म्हणजे मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट. या संबंधात त्या काळामध्ये भारत सर्वात जास्त होता. हे मी सांगितलं तर पहिला नंबर आहे म्हणून टाळ्या वाजवल्या. ही आरोग्य ज्ञानाची अवस्था आहे. इथपासून खरा प्रश्न सुरू होतो. पण होतं काय, आपल्याकडं सर्व प्रश्नांकडं आणि सामाजिक साकल्यानी बघण्याच्या ऐवजी संकुचित आणि क्षुद्र राजकीय चष्म्यातून बघण्याची जी आपल्याला सवय लागलेली आहे, त्यामुळं सत्ताधाऱ्यांच्या कारभारासंबंधी कुणी काहीही बोललं तरी ते जणू आपले विरोधक आहेत, आपले स्पर्धक आहेत, आपलं बदनामी करण्यासाठी बोलतायत असं म्हणायचं आणि मग आपल्या सर्व दोषांवर, यंत्रणेतल्या दोषांवर पांघरूण घालण्यासाठी काहीतरी बोलायचं. अशा पद्धतीनं जबाबदारी टाळून चालत नाही. नीती आयोग म्हणून जे काही आहे ते काय चाललंय त्याचं सध्या नीती आयोगाचं माहिती आहे का कुणाला तरी? म्हणजे सरकारी यंत्रणेतल्या सरकारी कारभाऱ्यांना तरी माहिती आहे का काय नीती आयोग म्हणजे? उदाहरणार्थ 2007 ते 2012 या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये IMR किती कमी करायचा, MMR किती कमी करायचा आणि इन्फेक्शस डिसीजेसचा प्रादुर्भाव किती कमी करायचा या दृष्टीने काही उद्दिष्ट ठरवण्यात आलेली होती. ती उद्दिष्ट एकदा ठरवली की त्या दृष्टीनं उपाययोजना करायला माणसाला सोयीचं होतं. आता ते सगळं गेलेलं आहे. उदाहरणार्थ जननी सुरक्षा योजना ही खरं म्हणजे सुषमा स्वराज आरोग्यमंत्री असताना चालू झालेली योजना होती. UPAनं ती जशीच्या तशी पुढे चालू ठेवली. त्यात काही फरक केला नाही, नाव बदललं नाही, काही केलं नाही. आता जननी सुरक्षा योजनेची काय अवस्था आहे कुणालाच माहीत नाही. कदाचित सरकारी लोकांना माहिती असेल, आम्हाला तर काही माहीत नाही. जननी सुरक्षा योजना आहे
अँटीनेटल प्रीनेटल या ज्या योजना सगळ्या आहेत, पण आपल्याकडच्या योजनांचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याकडच्या सर्व योजना कागदावर अतिशय आदर्श, सुंदर आणि गोंडच दिसतात. प्रश्न त्यांच्या अंमलबजावणीचा आहे. अमोल अंदर आते एक 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 NICU लावायला साधारणतः एक इन्क्युबेटरला 5-5.5 लाख रुपयाचा खर्च येतो. अख्ख्या नाशिक जिल्ह्यामध्ये असे 5-25 बिल्डर मिळत नाहीत की जे 5-5 लाख रुपये काढून किमान या मुलांचे जीव वाचवण्याकरता सरकारी निधी येईल तेव्हा येईल किंवा येणारही नाही, किमान एक 4-6 इन्क्युबेटर्स पटकन देऊ शकत नाही. ही आत्ताची अवस्था आहे आमच्या खाजगी सेवेची आणि सरकारी सेवांच्या समन्वयाची. इन्क्युबेटरला थोडंसं करेक्ट करतो, इन्क्युबेटरला इतका खर्च येत नाही, याच्यापेक्षाही कमी खर्च येतो. पण विषय सगळ्यात महत्त्वाचा असा आहे की आपल्याला NICU पर्यंत ते बाळ पोहोचणारच नाही. NICU हे किंवा इन्क्युबेटर्स हे आपल्या न्यूनेटल केअरचा, नवजात शिशु सेवेचा आधार होऊ शकत नाही. तिथपर्यंत यायलाच नकोय बाळ. आणि याची सगळ्यात महत्त्वाची कडी आपण विसरतोय. आज माझ्यासमोर अशा कित्येक माता येतात ज्यांचं 5-6 हिमोग्लोबिन असतं. त्या दिवसापर्यंत सफाई कामगार त्या शेतामध्ये कुठेतरी खुरपणी करत असतात. त्याच दिवशी त्या ऍडमिट होतात, डिलिव्हर होतात आणि नेक्स्ट डे सकाळी त्या सुट्टी घेऊन त्या परत कामाला लागतात. अशा कित्येक माता मी बघतो. तर मला असं वाटतं जोपर्यंत आपण प्राधान्यक्रमाने ह्या माता यांचं हिमोग्लोबिन 10 हिमोग्लोबिन टच करणंही अवघड आहे आज ग्रामीण भागामध्ये. ही मी रोज बघतोय ही गोष्टी अगदी. तर ही माता ही डे 1 पासून, पहिल्या दिवसापासून, ती प्रेग्नंट झाल्यापासून ते डिलिव्हर होईपर्यंत ही आपली संपत्ती आहे. आणि हे बाळ 2.5 किलोचं, कमीत कमी गेला बाजार 2 किलोचं तरी जन्माला आलं पाहिजे. ही अगदी जबाबदारीची भावना, अगदी डॉक्टर, शासन, ही एकट्या शासनाची नाही, सगळ्यांची जबाबदारी आहे. तर ही जोपर्यंत आपल्याला निर्माण होत नाही, बघा 5 ते 6 बेबीज, मी म्हटलं बर्थ एस्फिक्स याच्या 6 बेबीज आहेत, म्हणजे ते बाळ रडलंच नाही, म्हणजे ते मतिमंद, कित्येक बाळ मतिमंद होत आहेत. आज साधं न्यूनेटल रिसिसिटेशन अगदी नॉन मेडिको पर्सन करू शकतो. अटेंडंट कंपाऊंडर हा न्यूनेटल रिसिसिटेशन करू शकतो. सर NICU ची गरज नाही, साधं कांगारू मदर केअर आम्ही वाडिया आणि KEM मध्ये आर्मिडा फर्नांडिस मॅडमनी 25 वर्षापूर्वी शोध लावला. मला वाटतं त्या वाडियामधून ते वाड्यांपर्यंत कधी जाणार, त्याला NICU ची गरज नाही. आमच्या कांगारू मदर केअर आज नाशिकमध्ये, वाड्यामध्ये सर्वत्र आणि 50 ग्राम जरी झाले तर अमोल अंदर ते वेळेची मर्यादा लक्षात घेता एक शेवटचा प्रश्न डॉक्टर आपल्याला. नाशिकची केस हे एक टेस्ट केस आहे. इथे आता जी मुलं गेली त्याहीपेक्षा मुलं तिथे यायलाच नको अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करण्याकरता सरकार काय करणार आहे? 14 इन्क्युबेटर, 18 इन्क्युबेटर, पुढच्या 15 दिवसामध्ये हा आकडा 25-30 वर तरी आम्ही पोहोचणार आहोत की नाही? वैयक्तिकरित्या आपण याच्यात काय बांधिलकी द्याल? पहिली गोष्ट तर नाशिकमध्ये 2 महानगरपालिकेचे हॉस्पिटल्स आहेत, बिटको आणि जाकीर हुसेन. त्यांचं देखील उत्तरदायित्व आहे की आपण जर राज्यघटना त्यांची अवस्था भयान नाही, पण त्यांनी देखील इनिशिएशन घेणं आवश्यक आहे. नंबर 1, ते होईल. आज आम्ही तिथे आमच्याकडच्या ज्या 2 रूम्स आहेत, जिथे कांगारू मदर केअरचं काम चालते आणि जिथे स्टेप डाऊन युनिट आहे, इथे आम्ही पहिल्यांदा आमचे 6 इन्क्युबेटर्स एका रूममध्ये आणि 3 इन्क्युबेटर्स दुसऱ्या रूममध्ये, असे 9 इन्क्युबेटर्स आम्ही पहिल्यांदा तिथे इन्स्टॉल करणार आहे. कधी करणार आहात तारीख? त्याची ऑक्सिजन सिस्टीम करायला फक्त इन्क्युबेटर घेणं कोणी देऊ शकेल, आज कोणी देऊ शकेल, आणि ती माझ्या जबाबदारीवरती मी देखील आणू शकतो. पण त्याची जी ऑक्सिजन लाईन फिरवणं आणि बाकीच्या ज्या काही इलेक्ट्रिफिकेशन या बाकीच्या गोष्टी, त्याला जो काही वेळ लागेल तो 15 दिवसाचा ते 1 महिन्याचा वेळ आम्ही आपल्याकडनं घेतो. निश्चितपणे आम्ही करू. आणि दुसरं, बाकीचं जे सेंटर आहे त्याच्या बाजूला एक लेबर वॉर्डच्या बाजूला आणखीन एक रूम आपण तयार करून येणाऱ्या 6 महिन्यामध्ये तिथे आणखीन एक NICU टाईप बनवू. प्रेक्षको, कोवळ्या जीवांचे मारेकरी कोण या विषयावरची ही चर्चा आपण पाहिली, काहीशी डोळ्यात अंजन घालणारी. नाशिकची तुलना गोरखपूरशी करू नका अशी विनंती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी अगदी या कार्यक्रमाच्या सुरुवातीला केली. ऑक्सिजन पुरवठा नसल्यानं, औषधं नसल्यानं, तसंच साथीच्या रोगामुळं गोरखपूर घडलं. नाशिकमध्ये ती बालकं जी गेली त्या अनेकांचं वजन 1 किलोपेक्षा कमी होतं. कुणाचंही बाळ जाणं हे शेवटी दुर्दैवीच आहे, पण जवळपास 700 ते 800 बालकांना उपचार करून घरी पाठवलं. याकडे देखील त्यांनी आपलं लक्ष वेधलं. गोरखपूर किंवा फरुखाबाद यामध्ये बालमृत्यूच्या बातम्या येत असताना आपली आरोग्य यंत्रणा त्यापासून काहीच का शिकत नव्हती? काय करत होती? त्यांनी कधी पडताळणी का केली नाही?
एरवी आपण आपल्या राज्याची तुलना प्रगत देशांची करतो, मग आरोग्याची तुलना मागास राज्यांशी का करतो, असे सगळे तिखट सवाल पत्रकार श्रीमंत माने यांनी केले. आदिवासी जिल्ह्यातल्या कुपोषणाची तुलना सोमालियाशीच करता येईल. आपली आरोग्य यंत्रणा एवढी उदासीन का की यातून काही बोध घेतील असं काही वाटत नाही, अशी खंत देखील त्यांनी बोलून दाखवली. 1996 साली धुळ्यात कुपोषणाची जी स्थिती होती, दुर्दैवानं 2017 साली तीच आहे. काही सुधारणा झालेली नाही. गोरखपूरचं कवित्व संपत नाही तोपर्यंत नाशिकचं कवित्व सुरू झालं. या टीकेचं वाईट वाटून घेऊ नका, पण बजेटच्या 4% रक्कम सुद्धा आरोग्यासाठी खर्च होत नाही. सरकार कुणाचं आहे यापेक्षा समाज व्यवस्था आणि यंत्रणा म्हणून आपण जबाबदारी किती घेतो, असा भडीमार काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन यांनी केला. यंदा आरोग्य खात्यासाठी कमी बजेट तरतूद झाल्याचं मान्य करतानाच NICUची गरज असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. नाशिकमधले 55 बालमृत्यू हे केवळ हिमनगाचं टोक आहे. महाराष्ट्रातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची सब डिस्ट्रिक्ट लेवलवरच्या आरोग्य यंत्रणेची अवस्था अत्यंत वाईट आहे. हे सगळं निदान करण्याच्या पलीकडे गेलंय. आरोग्य या विषयाला आपण कधीतरी प्राधान्य देणार आहोत की नाही, असा सवाल अमोल अंधनाते यांनी केला. राज्यात डॉक्टरांची 15,000 पदं आज रिक्त आहेत, ही वस्तुस्थिती त्यांनी निदर्शनाला आणली. प्रेक्षको, जगात पहिलं पाऊल टाकणाऱ्या बाळांना आपण साधं ऑक्सिजन आणि इन्क्युबेटर देऊ शकत नाही. 70 वर्ष आपल्या स्वातंत्र्याला झाली आणि एकेका इन्क्युबेटरमध्ये आम्ही 3-3, 4-4 बाळं कोंबतो. यापेक्षा आरोग्य विभागाचे वेगळे धिंडवडे काय काढायचे. ठीक आहे, नाशिकची तुलना गोरखपूरशी करणार नाही, पण यापुढे नाशिकची तुलना नाशिकशीच करूया. जे घडलं त्यातून सरकार काय बोध घेणार आहे, 3 महिन्यानंतरचे आकडे काय असणार आहेत, आरोग्य यंत्रणा सुधारणार आहे की नाही. अहो, त्या ठिकाणी व्हिसेरा आणि हे सगळं ठेवलेलं आहे, ते प्रदर्शनात मांडल्यासारखं ठेवलं, अशी आत्ताची परिस्थिती आहे. साधी कपाटं आम्हाला देता येत नाही. बालमृत्यू रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार आहेत यावर G24 तासचा कॅमेरा 24 तास राहणार आहे. 15 दिवसानंतर मंत्री महोदय म्हणतात तसे NICU, तसे इन्क्युबेटर्स उभे राहतात की नाही, यावर G24 तासचं लक्ष असेल. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व बांधवांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा G24 तास. राहा एक पाऊल पुढे. G24 तास रहा एक पाऊल पुढे.